यशवंतराव चव्हाण यांचा कार्यकाळ 1 मे 1960 ते 19 नोव्हेंबर 1962 असा होता. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कराड विधानसभेचे आमदार होते. मारोतराव कन्नमवार यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुळसावली विधानसभेचे आमदार होते. पी.के. सावंत यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963 असा होता. ते काँग्रेस पक्षाचे वेंगुर्ला विधानसभेचे आमदार होते. ते फक्त 10 दिवस आमदार होते. वसंतराव नाईक यांनी सलग 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 1963 ते 1 मार्च 1967, 1 मार्च 1967 ते 13 मार्च 1972, 13 मार्च 1972 ते 20 फेब्रुवारी 1975. ते काँग्रेस पक्षाचे पुसद विधानसभेचे आमदार होते. शंकरराव चव्हाण यांचा कार्यकाळ 21 फेब्रुवारी 1975 ते 16 एप्रिल 1977. ते काँग्रेस पक्षाचे नांदेड विधानसभेचे आमदार होते. वसंतदादा पाटील यांचा कार्यकाळ 17 एप्रिल 1977 ते 2 मार्च 1978, 7 मार्च 1978 ते 18 जुलै 1978. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तासगाव विधानसभेचे आमदार होते. शरद पवार यांचा कार्यकाळ 18 जुलै 1978 ते 17 फेब्रुवारी 1980. ते पुरोगामी लोकशाही दल या पक्षाचे बारामती विधानसभेचे आमदार होते. यानंतर 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 असे 113 दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती. ए.आर. आंतुले यांचा कार्यकाळ 9 जून 1980 ते 12 जानेवारी 1982. ते काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन विधानसभेचे आमदार होते. बाबासाहेब भोसले यांचा कार्यकाळ 19 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983. ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुंबई नेहरू नगर विधानसभेचे आमदार होते. वसंतदादा पाटील यांचा कार्यकाळ 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985. ते काँग्रेस पक्षाचे तासगाव विधानसभेचे आमदार होते. हे त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा कार्यकाळ 3 जून 1985 ते 6 मार्च 1986. ते काँग्रेस पक्षाचे निलंगा विधानसभेचे आमदार होते. शंकरराव चव्हाण यांचा कार्यकाळ 12 मार्च 1986 ते 26 जून 1988. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड विधानसभेचे आमदार होते. हे त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. शरद पवार यांचा कार्यकाळ 26 जून 1988 ते 25 जून 1991. ते काँग्रेस पक्षाचे बारामती विधानसभेचे आमदार होते. हे त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. सुधाकरराव नाईक यांचा कार्यकाळ 25 जून 1991 ते 22 फेब्रुवारी 1993. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पहिले विधान परिषद आमदार होते व नंतर पुसदमधून विधानसभा आमदार झाले. शरद पवार यांचा कार्यकाळ 6 मार्च 1993 ते 14 मार्च 1995. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बारामती विधानसभेचे आमदार होते. हे त्यांचा तिसरा कार्यकाळ होता. मनोहर जोशी यांचा कार्यकाळ 14 मार्च 1995 ते 31 जानेवारी 1999. ते पहिल्यांदा विधान परिषदेचे सदस्य होते व नंतर शिवसेना या पक्षातून मुंबई विधानसभेचे आमदार झाले. नारायण राणे यांचा कार्यकाळ 1 फेब्रुवारी 1999 ते 17 ऑक्टोबर 1999. ते शिवसेना पक्षाचे मालवण विधानसभेचे आमदार होते. विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी 2003. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लातूर विधानसभेचे आमदार होते. सुशील कुमार शिंदे यांचा कार्यकाळ 18 जानेवारी 2003 ते 30 ऑक्टोबर 2004.
ते काँग्रेस पक्षाचे करमाळा विधानसभेचे आमदार होते. विलासराव देशमुख यांचा कार्यकाळ 1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008. ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लातूर विधानसभेचे आमदार होते. हे त्यांचा दुसरा कार्यकाळ होता. अशोकराव चव्हाण यांचा कार्यकाळ 8 डिसेंबर 2008 ते 15 ऑक्टोबर 2009 व 7 नोव्हेंबर 2009 ते 9 नोव्हेंबर 2010. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड विधानसभेचे आमदार होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा कार्यकाळ 11 नोव्हेंबर 2010 ते 26 सप्टेंबर 2014. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कराड विधानसभेचे आमदार होते. त्यानंतर 18 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात 33 दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होती. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2014 ते 12 नोव्हेंबर 2019. हे भारतीय जनता पक्षाचे पहिले मुख्यमंत्री झाले. ते पश्चिम नागपूर विधानसभेचे आमदार होते. यानंतर 12 नोव्हेंबर 2019 ते 23 नोव्हेंबर 2019 या काळात महाराष्ट्रात एकूण 11 दिवस राष्ट्रपती राजवट लागू होती. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 असे 5 दिवस मुख्यमंत्री होते. हा त्यांचा दुसरा कार्यकाळ. उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022. ते शिवसेना पक्षाचे विधान परिषद सदस्य होते. एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ 30 जून 2022 ते 5 डिसेंबर 2024. हे शिवसेना पक्षाचे कोपरी पचपखडी विधानसभेचे आमदार होते. देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2024 ते विद्यमान मुख्यमंत्री आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे नागपूर विधानसभेचे आमदार आहेत. यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे.